पुढची बातमी आहे ती जलवाहतूक संस्थांकडून होणाऱ्या प्रवाशांच्या लुटीच्या संदर्भातली। हा सगळा विषय मुंबई तसंच मुंबईच्या आसपास असलेल्या अनेक जलवाहतुकीच्या प्रवाशांच्यासाठी महत्त्वाचा आहे। जलवाहतूक संस्था या सध्या प्रवाशांची मनमानी पद्धतीने लूट करतायत असा आरोप महेंद्र दळवी यांनी केलाय। मुंबईतून अलिबागला सेवा पुरवणाऱ्या या जलवाहतूक संस्था मनमानी पद्धतीने कारभार करतायत। त्या रोखीनच पैसे घेतात। तसंच एअर कंडिशन म्हणजे वातानुकूलित डेक आणि खुल्या डेकची तिकीटं सुद्धा सारखीच असतात। अशा प्रकारचे विविध आक्षेप सध्या थेटपणे नोंदवले जात आहेत। नाही तर मंत्री महोदय यांनी त्याच्यामध्ये तक्रारीवरनं हरकत घेतली आहे। त्यांचा 8 तारखेचा दौरा त्या ठिकाणी नक्की आहे। पण मला असं वाटतं काही ज्या एजन्सीज आहेत, ज्या संस्था आहेत, त्या बोगस तिकिटाद्वारे हे करतात। विशेषतः PNP संदर्भात पण एक चौकशीचे आदेश झालेत माझ्या पत्राने, आणि त्याच्यामध्ये 50% अधिक तिकीटही बोगस आहेत। त्यामुळे MMBच्या माध्यमातून अशी सखोल चौकशी झाली आणि चौकशी अंती मंत्री महोदयांनी आदेश दिल्याप्रमाणे आता पुढे कारवाई होत राहते त्याच्यात।